तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललो होतो मिल्की बार वॉटरफॉलला. आम्हाला माहिती तसा आता सीझन नाहीये, सीझनल चा वेळ गेलेली आहे. पण तरी म्हणलं सगळ्या पोरांच्या मनात आलं की लवासा सिटी आणि मिल्की बार वॉटरफॉल होऊ शकतं. तर आम्ही निघालोय आता. आता पुढे जे होईल ते होईल, आता माहित नाही. मी तर आपल्या क्रोम वरती बघितलं होतं की आता सीझनल आहे म्हणून, सीझनल नाहीये म्हणून ऑफ आहे. कारण की सगळं ते क्लोज असतं ना तिथं, त्यामुळं. बाकी आपण आता निघालो इथं खरं आता मुळशीच्या रोडला आहे. मुळशीच्या रोडवरनं आता सरळ जाणार आहे हळूहळू. आता भूगाव आहे, परत पिटुंगा आहे, काय भरपूर जागे आहेत. त्या गोष्टी सगळ्या करत जाणार आहेत. आणि आणि थोड्या वेळाने आता भूक पण लागलेलं आहे सगळ्यांना. आता नाश्ता वगैरे तर करणार आहे. बाकी हळूहळू चाललोय निवांत मध्ये. जास्त घाई गडबड नाही करत आहे. आम्हाला वाटतं मुळशीचा घाट आहे इथं. मुळशी म्हणजे एवढा बी नाही मोठा घाट, पण आहे बारीक सारीक. तिथनं चाललोय आता. जाऊन मग बाकी तुम्हाला पहिलं नाश्त्याच्या ठिकाणी गेल्यानंतर दाखवतो. तो पोरगा बघू शकता तुम्ही, इथं सगळी पोरं. अजून मागे एक गाडी, त्या गाडीवर 2 जण आहेत, त्या गाडीवर 3 जण, आणि आपल्या गाडीवर आम्ही 2 जण आहेत. अशी एक चाललोय 6-7 जण. असंच अचानक ठरलं आमचं जायचं. म्हणलं माझा जो कॅमेरामॅन आहे तो, त्याचं तर चाललंय मिल्की बार वॉटरफॉलला जायचं. पण आता बंद आहे, तर बघू आपण तिथं जाऊन नेमकं काय होतंय काय नाही. नाही ठरलं तर लवासा सिटीला जाऊ, जर ठरलं तर मिल्की बार वॉटरफॉल करू, काही अडचण नाही. बाकी आता निघालोयच तर देवाच्या याने आपण चाललोय. काय होईल नाही होईल त्याचा विचार नाही करायचा जास्त. बाकी नाश्त्याच्या ठिकाणी गेल्यानंतर मी तुम्हाला हे करतो. सध्या गाडी चालवतोय, तुम्ही पण नीट गाडी चालवा आणि सुखरूप राहा. धन्यवाद. ट्रिप पे जा रहे ना माम सगळी लोग. धर. अरे तसा नाही रे, ब्लॉक काढे. अरे मग तुझ्या इथं वॉक चालू आहे. अरे इथलं खाडकी रस्त्याचं जरा आपलं बी घे. ए घे त्याला, मी काढलेला सगळ्यांना घे. माग फिरवून दिसता. तर मित्रांनो, आम्ही आता मुळशीच्या म्हणजे घाट, मागाशी तुम्ही तो घाट होता का नाही मला माहित नाही. पण हा तुम्ही व्ह्यू बघा ना वरती, तुम्हाला दिसत का नाही काय माहिती. खाली नाही. वरती तुम्ही आता बघितलं, मी फुटेज पण काढलेत भरपूर, मी टाकतो त्याच्यात. बाजूचा लोकेशन वगैरे वरचं सगळं तुम्ही बघा वाटलं तर दाखवतो. बाकी सगळं तुम्ही बघू शकता. निसर्ग सकाळच्या पारी, थंडी मारण्याची आहे. असा आपल्याकडे ठिकाणकडे कर, आपल्याकडे उलटा नाही रे वरती. आणि तुम्ही बघू शकता कान टोपी उडी सगळं घालून चाललोय आम्ही फुल ह्याच्या टूर मध्ये 3 जण बी. आणि सगळ्यांना थंडी वाजती, पण चालले गारठ्याचं. बाकी इकडचा व्ह्यू दाखव रे त्यांना. हे मित्रांनो व्ह्यू बघा तुम्ही इकडचा. ए थांबे, खाली घे. घे. अरे इथं फुलं बिलं घे नाही. अरे तशी नाही रे, अरे तशी नाही रे. काढले मी. थांबू गेला एवढ्या 2 मिनिटं गाडी, तरी मला बघू तरी ते नीट. बघ लावड्यावरती जायचं असेल तर आपल्याला जायचं राहणार. आई जवली बाबा. काढलं काय नाही येत मला हात नाही.
आम्ही तोंड. तर मित्रांनो, मी मगाशी तुम्हाला म्हणलंच होतं की आपण थांबणारे तर मित्रांनो, मगाशी मी म्हणलंच होतं की आपण थांबणारे नाही का नाश्ता वगैरे करण्यासाठी. आणि आत्ता पोहे खाल्ले, पण जरा पोहेची क्वांटिटी कमी होती 40च्या हिशोबाने. बाकी वडापाव पण घेतला, बाकी पोट भरेल. बाकी ठीक आहे, नाश्ता वगैरे करून निघणार आहे आता थोड्या वेळाने. बाकी इथं पोरं सगळे खातात. आणि इथली जी सगळी गँग बसली ना, या खिडकीतनं व्ह्यू तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला 1 मिनिटात व्ह्यू दाखवतो. हेडे होतात तुम्ही सगळे, व्ह्यू बघा फक्त. हो, व्ह्यू बघ समोरचा. बाकी बाकी चहा पण येणार आहे आपला. चहासाठी पण बाकी चहा पण येणार आहे आपला. त्यामुळं चहासाठी वगैरे थांबलोय. आता एवढं थंडी गारठ्याचं म्हणल्यावर चहा तर कंपल्सरी आहे. बाकी वडापाव वगैरे खाऊन निघणार आहे आता. आणि सॅम्पल वगैरे पण मागवलेला आहे थोडा मिसळचा. बाकी आवाज येत नसेल तर मी थोडं हे करून टाकेल तुम्हाला, किंवा व्हॉइस ओव्हर करेल. तुझ्या इकडं फक्त बघा. बाकी चहा पण आलेला आहे. हा हा, अजून एक खावा, अजून एक खावा. कोण देतो का? नाही नाही तेव्हा शपथ नाही. भाऊ, किती जरी झालं ना, किती पोहे खाल्ले, किती काय खाल्लं ना, वडापाव सोबत काही कॉम्पिटिशन नाही आहे. थोडं मला असं वाटतं वडापाव जो वडा आहे तो त्यात मीठ कमी आहे असं वाटतंय मला. आता काय माहिती, हां कमी आहे थोडं. पण ठीक आहे, चालतं एवढं तेवढं. बाकी थोडी काय म्हणतो आपण, काय रे, सॅम्पल तर्री तर्री सॅम्पल टाकून खाल्लं. आज दाखवते तरी आपल्याला त्याला दाखवते. आम्ही चालू झालं भाऊ, आम्ही बोलते. बॉडी पण थांबणार नाही. तर मित्रांनो, जसा ट्रेक आपला सुरू झालाय तशी पोरं सगळी खुश आहेत. आणि आणि सगळी जण निघालोय मिल्की बार वॉटरफॉलला. आता सगळी जण खुश आहेत, कारण की विषय काय झाला होता, आम्ही तामिनी घाटातनं चाललो होतो आणि बऱ्याच वेळा आम्हाला भेटत नव्हतं. आता पहिल्यांदाच आम्ही आलो होतो इथं, त्यामुळं कुणाला माहिती नव्हतं नाही का कुठल्या गोष्टी. ब्लॉग वगैरे तर बघितलेले आम्ही, पण जरा मागं पुढं गडबडतं आणि जरा वेळ लागतो व्हायला सगळ्या गोष्टी. त्यामुळं बघत बघत आलो, माणसांना विचारलं आणि आमचं तर कॅन्सलच झालं होतं. सगळे म्हणत होते आता जाऊ दे, लवासा सिटी आपली माहिती असेल तुम्हाला, तिथं जाऊयात. पण थोडं पुढं आलो, माणसांना विचारलं तर सगळे म्हणले की हाय हाय पुढंच आहे, इथं जावा तिथं जावा. त्यामुळं झालं आता चाललोय. आणि मला दम लागतोय, मग ते आता चाललोय ना दगडांवरनं, तर दम लागतोय बोलायला. त्यामुळे बाकी तुम्ही व्ह्यू तर बघू शकता. इथे येण्याचे खूप कष्ट होते आणि एक मला वाटते 10 ते 15 मिनिटं आधीच पाऊस चालू झालता जोरात. 10 ते 15 मिनिटं आधी मी जे म्हणत होतो पाऊस चालू झालता जोरात. पण विषय काय झाला, म्हणलं होतं गाडी ठेव म्हणून. आम्हाला 2 मिनिटं पाऊस वगैरे तर झाला आणि आम्ही भिजलो होतो आणि आम्हाला लय टेन्शन आलं, कारण की पावसा पाण्याचं तुम्हाला माहितीच आहे. तसं आता ही एकदम चुकीची वेळ आहे, आम्ही चाललोय ती एकदम चुकीची वेळ आहे. म्हणजे लोक कशी लोक पावसाळ्यात जात आहेत नाही का. आम्ही आलोय थंडीच्या दिवसात, पण त्याला काय नाही होत. तिथं बाहेर जो साहेब होते
त्यांनी आम्हाला सगळं सांगितलंय की पुढं म्हणजे फोटो दाखवले मी डायरेक्ट. हा तर मी पहिली गोष्ट तर फुगलेली बॉडी होती रे. हा मग 2 मिनिटं बोलू द्या. तर ह्यांचं सगळ्यांनी ते जे साहेब बसले होते ना तिथं जे बाहेर म्हणजे तिकीट वगैरे घेतात ते साहेब म्हणत होते की म्हणजे खूप जण तिथं हे मेलेत तिथं, खूप जण तिथं मेलेत आणि त्यांनी फोटो वगैरे पण दाखवले आम्हाला, नाही का आम्ही कसं बारीक आहे आम्हाला कळलं पाहिजे ना सगळ्या गोष्टीचं. त्यामुळे त्यांनी फोटो वगैरे पण आम्हाला दाखवले की डेड बॉडी सापडली, परत पोट वगैरे फुगले, पाणी आत शिरले. हे थांबा 2 मिनिटं. पाणी वगैरे आत शिरलंय तर तेच गोष्ट आहे. हे बाकीचं कशाला काय प्राणी आहे कसला तरी कुठे झूम मारते 101 ते हुंटाय काय बारक कुठे दिसतंय तुम्हाला. तर मित्रांनो ह्यांना काहीतरी दिसलंय तिथं आणि आपल्या यश भाऊ महिंदडनी S25 अल्ट्रा घेतलाय. S25 अल्ट्रा घेतलाय एक थोड्या दिवसाआधीच. तर जरा झूम करून बघतोय आणि मेन असा विषय काय झालाय, मेन विषय काय झालाय, एक तर आता कसं जिम वगैरे करतोय, बल्किंग चालू आहे, तर मला जे आता चालतोय तर दम लगेच लागतोय. परत एवढं फोन पकडायची पण सवय नाहीये ना, त्यामुळं हात पण दुखून येतोय, दम पण लागतोय बोलताना. पण हा ट्रेकला एडव्हेंचरच होणार आहे आणि सगळ्या गोष्टीसाठी बघत राहा. बाकी I got my boys with me. गाइस पाणी पिलो. पाणी तर प्या. बाकी शूज वगैरे भाऊंनी तर क्रॉक्स घातलेत, ह्यांनी शूज वगैरे सगळ्यांनी घातलेत. ह्यांनी ते लोफर, एक भाऊ असा असतो जो लोफर वगैरे घालूनच येतो, जिथं जाईल तिथे लोफरच असती. भाऊचा काय नाद नाही. ह्या भाऊनीच आपल्या S25 अल्ट्रा घेतलाय, त्यामुळं जरा झूम करून बघत होता. आता घेतलाय म्हणलं काहीतरी यूज नकोय, हा त्यामुळेच म्हणलं. बाकी चाललंय आम्हाला तर लय दम लागलाय. मी एक काम करतो, तुम्हाला थोड्या वेळाने जसं जसं आपण पुढं जात जाईल तसं जसं मी तुम्हाला क्लिप दाखवतो. दम तर लागलाय, तुम्ही माझ्या त्या आवाजावरूनच समजू शकता. बाकी पुढे जाऊन चालू करतो. ही तुम्हाला पाण्याची बॉटल दिसत असेल, ज्या भाऊनी ह्या भाऊनी तुम्हाला विषय सांगतो. आता प्रेम भाऊ जरा टॉयलेटला गेलते, आता बोलला हाकला यो आई गेला आजची गाण. शिवी आता भाऊला, आता कसं आम्ही किती वाजता, तसं आमचं ठरलं होतं की 3:30-4 वाजता निघायचं, पण तिथं उशीर झाला जरा. पण त्या जो भाऊ सगळ्यात पुढे 4:45 निघायला, हा तो भाऊ जो सगळ्यात पुढे चाललाय ना, त्यांनी लय उशीर लावला तिथे यायला. चक्का म्हणतोय आणि हा वाकड्या पायाचा भाऊ जाऊ दे, शिव्या नको म्हणलंय रे मी, कट करायला लागतं सारखं. बाकी जो पुढे चाललाय ना प्रेम भाऊ, विषय काय झाला की आता किती आम्ही लवकर निघालो ना, त्या एवढ्या लवकर बाथरूमला पोट साफ व्हायला वेळ लागला, बाथरूम होत नाही लवकर. तर भाऊ आता आला, म्हणला आता मला ना काय होणार ट्रेकिंग वगैरे. आणि भाऊ सगळ्यात पुढे, आता तुम्हाला पुढे गेल्यानंतर हा भाऊ सगळ्यात मागं दिसणार आहे. म्हणून हा आता कसं जरा तिथं आसपास लय गवत ते बघू शकता, वॉशरूम बिशरूम करून आलाय आसपास, जरा बाथरूम केली, त्यामुळे जरा फ्रेश आहे आणि त्यामुळे ते सगळ्यांच्या पुढे. बाकी आमच्या सगळ्यांची हालत जरा टाईट आहे आता, कारण की पोय आणि मित्रांनो 40 इथं आता जसं महागच असतं आम्हाला माहितीच होतं, पण 40 रुपयाला पोहे दिलते. हा टेस्ट पण लोकल. हे यार तुझ्या आईची गांड शिवाय नको ना देऊ. आणि टेस्टच्या बाबतीत पण एवढे काय खास नव्हते. आणि 40 रुपयामध्ये माझा हात बघू शकता का, तेवढ्यातच पोहे दिले होते, जे की एवढे. तसं ऑब्विसली महागच असणार इथं. जेवायला बिर्याणी खायला जाताना क्वांटिटी क्वालिटी दाखवतो डायरेक्ट. हा तर थोडं जाताना तर बिर्याणी वगैरे खाणार आहे. बाकी आता तर ट्रेक चालू केलाय, जस्ट आता चालू केलाय, अजून खूप टाइम आहे. बाकी बघूयात आपण नंतर. शिवे नको देऊ. बाकी बघू शकता सुंदर असा व्ह्यू.
चल सुरेश पुढ. हो काय झवली पॅन्ट मी फाटली. पॅन्ट मी फाटली राव. पॅन्ट मी फाटली राव. हे हा नाही नाही चला रे चला. तर मित्रांनो आता जस्ट हा जो मित्र थांबलाय तिथनं घसरून डायरेक्ट या पाण्यात अख्खा बूट वल्ला वगैरे बोलला झालाय. पण चालतंय एवढं चला ठीक आहे. बाकी घसरतच पडलो डायरेक्ट. हळूहळू ये हळूहळू ये. टाका उड्या. कसं आहे दादा चालाय बाबा हे बघा. हळूच जा उगा. Woo!